तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आज आपण या सुपर क्लासमध्ये ना ग्रामसेवक तसेच आरोग्यसेवक आरोग्यसेविका या सर्व भरतीसाठी विद्यार्थ्यांनो अतिशय संभाव्य असणारे महत्त्वाचे असणारे आपण म्हणू शकतो की जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत पाहणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। आणि तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो एक रिक्वेस्ट करू इच्छितो की आपल्या चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। एकदम फ्री असते। काय होईल सबस्क्राइब केल्यानंतर जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब कराल ना तेव्हा काय होईल की आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते। तसेच या सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन एग्जाम जीके अकॅडमीच्या या सुपर क्लासला दाखवायचा आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। आता सर्वात जो पहिला प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो तो कव्हर करूया जो की आपल्या समोर दिसून येतो। सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ते आपल्याला पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे। अभयारण्याचं नाव सागरेश्वर असे आहे। वाघासाठी हरणासाठी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। हरिणासाठी कोणते तर सागरेश्वर हे अभयारण्य प्रसिद्ध असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो दुसरा असा आहे वारणेचा वाघ या कादंबरीचे लेखक आपल्याला सांगायचा आहे। अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे। IBPS ने TCS ने हा विचारलेला प्रश्न आहे। वारणेचा वाघ कादंबरीचे अण्णाभाऊ साठे पंडित नेहरू महर्षी कर्वे किंवा लोकमान्य टिळक। तर ऑप्शन क्रमांक किती 1 योग्य आहे। अण्णाभाऊ साठे यांनी वारणेचा वाघ या कादंबरीचे एक लेखक असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात। प्रश्न तिसरा की कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो। घटक कोणता विचारलेला आहे तर सेल्युलोज हा विचारलेला आहे। पाण्यामध्ये लाकडामध्ये धातूमध्ये स्फोटकांमध्ये। तर ऑप्शन क्रमांक 2 लाकडामध्ये जे आहे सेल्युलोज हा एक अतिशय प्रमुख घटक असलेला विद्यार्थ्यांना आपल्याला पाहावयास मिळतो। प्रश्न चौथा कव्हर करूया की वाळू मिश्रित मृदा खालीलपैकी कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते। मृदा आपल्या लक्षात घ्यायची आहे। वाळू मिश्रित विचारलेली आहे की कोणत्या पिकासाठी तांदूळ ज्वारी मका सोयाबीन। तर ऑप्शन क्रमांक 2 ज्वारी या पिकासाठी वाळू मिश्रित मृदा जी असते ती अत्यंत उपयुक्त मानली जात असते किंवा ठरत असते। प्रश्न 5वा पाहूया की खाली दिलेल्या घाटांपैकी सर्वात दक्षिणेकडील घाट आपल्याला विचारलेला आहे की कोणता आहे। घाट आपल्या लक्षात घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर दक्षिणेकडील कोणता येऊ शकतो कुंभारली आंबा फोंडा किंवा आंबोली। तर ऑप्शन क्रमांक 4 आंबोली हा जो घाट आहे विद्यार्थ्यांनो तो सर्वात दक्षिणेकडील असलेला आपल्या सर्वांना एक घाट दिसून येतो। प्रश्न 6वा कव्हर करूया की 2 अक्षवृत्तातील अंतर जे असते ते किती किलोमीटरचे असते। 2 अक्षवृत्तातील अंतर विचारलेले आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी 111 किलोमीटरचे तर 2 अक्षवृत्तातील एकूण अंतर असलेले दिसून येते। प्रश्न 7वा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा जो अभंग आहे तो कोणी लिहिलेला आहे किंवा कोणाचा आहे ते आपल्याला सांगायचं आहे। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे तर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत मीराबाई संत रोहिदास। तर ऑप्शन क्रमांक 2 संत तुकाराम महाराज यांचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग असलेला पाहावयास मिळतो। प्रश्न 8वा कव्हर करूया महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे। पहिली नाही विचारलेली आपल्याला स्पेशली दुसरी विचारलेली आहे की कोणते आहे कळसुबाई सालेर मोल्हेर किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 2 सालेर हे जे आहे महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे सर्वात उंच आहे। प्रथम क्रमांकाचे कळसुबाईचे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 9व्या क्रमांकाचा दिसून येतो की खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे नामांकन प्रबुद्ध भारत करण्यात आलेले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असे कोणते त्यांच्या वृत्तपत्रापैकी असे वृत्तपत्र ठरलेले होते ज्यांचे नामांकन त्यांनी चेंज केलेले होते प्रबुद्ध भारत असे केलेले होते। मूकनायक जनता समता किंवा बहिष्कृत भारत। तर ऑप्शन क्रमांक 2 जनता या वृत्तपत्राचे नामांकन या ठिकाणी प्रबुद्ध भारत असे जे आहे ते केलेले आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न 10वा अतिशय प्रसिद्ध असलेली दांडी यात्रा तब्बल किती दिवस चाललेली होती। हा अतिशय प्रश्नाचा महत्त्वाचा प्रश्न आपण म्हणू शकतो। तब्बल किती दिवस दांडी यात्रा चाललेली होती ते विचारलेले आहे। 25 दिवस 26 दिवस 23 दिवस किंवा 24 दिवस। तर ऑप्शन क्रमांक 4 24 दिवस जो आहे विद्यार्थ्यांनो तब्बल दांडी यात्रा ही चाललेली होती ते आपल्याला पाहावयास मिळते।
या ठिकाणी भवानी मातेचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. भवानी मातेचा जिल्हा असे रायगड जिल्हा, बीड, पुणे किंवा धाराशिव. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे. धाराशिव या जिल्ह्याला भवानी मातेचा जिल्हा असे संबोधले जात असते. घेऊया 12वा प्रश्न. प्रश्न असा आहे की सरस्वती हा जो सन्मान आहे कोणत्या क्षेत्रात दिला जातो. सोपा प्रश्न आहे. सरस्वती सन्मानाविषयी विचारलेला आहे की कोणत्या क्षेत्रात देतात. विज्ञान, साहित्य, शिक्षण, क्रीडा. तर ऑप्शन क्रमांक 2 साहित्य क्षेत्रामध्ये सरस्वती हा सन्मान प्रदान केला जात असतो किंवा दिला जात असतो. प्रश्न 13वा कव्हर करूया. भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय कोणता आहे. पहिल्या नाही, दुसऱ्या नाही, तिसऱ्या नाही, 4थ्या क्रमांकाचा विचारलेला आहे. तर ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध किंवा शीख. तर ऑप्शन क्रमांक 4 शीख धर्म जो आहे भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. प्रश्न 14वा की बाला सरस्वती यांनी कोणत्या नृत्याशी संबंधित आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. काय तर बाला सरस्वती यांच्याविषयी प्रश्न आहे. तर ऑप्शनमध्ये आहे तर कुचिपुडी, कथकली, भरतनाट्यम किंवा भांगडा. तर ऑप्शन क्रमांक 3 भरतनाट्यम या खेळाशी संबंधित बाला सरस्वती हे असलेल्या आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 15वा जो की दिसून येतो ट्रिपल शतक मारणारे प्रथम खेळाडू आपल्याला ओळखायचे आहे ज्यांनी की ट्रिपल शतक मारलेले आहे. वीरेंद्र सेहवाग, करुण नायर, सचिन तेंडुलकर किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच वीरेंद्र सेहवाग यांनी ट्रिपल शतक मारणारे प्रथम खेळाडू झालेले आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न 16वा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांची जी संख्या आहे ते किती आहे. मूलभूत अधिकारांची संख्या विचारलेली आहे. 5 आहे, 6 आहे, 7 आहे किंवा 4. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 7 एवढी या ठिकाणी राज्यघटनेमध्ये सध्या विद्यार्थ्यांनो काय तर मूलभूत अधिकारांची जी संख्या आहे ती आपल्याला दिसून येते. प्रश्न 17वा की कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला काय म्हणतात ते विचारलेलं आहे. या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईड तसेच हायड्रोजन यांच्या नायट्रेट, गॅस सल्फर, वॉटर गॅस किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 वॉटर गॅस असे कार्बन मोनॉक्साईड हायड्रोजन यांच्या संमिश्रास संबोधले जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 18वा दिसून येतो की सिराज उद्दौला यांचा जो पराभव आहे तो कोणत्या युद्धामध्ये कोणत्या लढाईमध्ये किंवा युद्धामध्ये झालेला होता. कोणाचा. सिराज उद्दौला यांचा विचारलेला आहे. प्लासीची लढाई, बक्सरची लढाई, वसई किंवा पानिपत. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1 योग्य आहे. प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौला यांचा जो आहे तो पराभव झालेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. प्रश्न 19वा की बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो. बोर्डो मिश्रणाविषयी प्रश्न आहे. तर कॉपर नायट्रेट, सल्फर ऑक्साईड, कॉपर सल्फेट. तर ऑप्शन क्रमांक 3 कॉपर सल्फेटचा वापर जो आहे बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी केला जात असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 20वा बंगालच्या फाळणीचा जबाबदार असलेला गव्हर्नर जनरल कोण आहे. बंगालच्या फाळणीविषयी प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा आपण म्हणू शकतो. लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड इरविन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कर्झन हा जो व्यक्ती आहे बंगालच्या फाळणीस काय तर जबाबदार असलेला व्यक्ती आपल्याला दिसून येतो. प्रश्न 21वा की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे मुख्यालय आहे ते कोणत्या शहरामध्ये येते. लोकसेवा आयोगाचे महाराष्ट्रातील. तर पुणे, औरंगाबाद, मुंबई, नागपूर. तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी जे आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय स्थित असलेले दिसून येते. प्रश्न 22वा खालीलपैकी कोणता एक संगणकाचा गुणधर्म नाही ते विचारलेलं आहे. गुणधर्म नसलेला आपल्याला विचारलेला आहे. संगणकाचा कोणता आहे. अचूकता, स्मरणशक्ती, जलदगती किंवा विचारशक्ती. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. विचारशक्ती हा जो आहे संगणकाचा गुणधर्म नसलेला दाखवण्यात आलेला आहे. तसेच अचूकता, स्मरणशक्ती, जलदगती हे सर्व जे आहे संगणकाचे गुणधर्म असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न 23वा कव्हर करूया विद्यार्थ्यांनो. भारतातील कोणत्या सरोवरामध्ये सर्वात जास्त क्षारता आहे. क्षारता सर्वात जास्त असलेले सरोवर कोणते आहे. चिल्का सरोवर, उलर सरोवर, लोणार सरोवर किंवा सांबर सरोवर. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. सांबर सरोवरामध्ये भारतामध्ये विद्यार्थ्यांनो सर्वात जास्त काय तर
क्षारता असलेली दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 24वा. लोकपाल स्वीकारणारा जगातील प्रथम देश कोणता आहे? लोकपाल स्वीकारणारा विचारलेला आहे. भारत, स्वीडन, जापान किंवा जर्मनी? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य राहणार आहे. स्वीडन हा जो देश आहे काय लोकपाल स्वीकारणारा जगातील प्रथम देश ठरलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. प्रश्न 25वा. मिथेन वायूला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे. मिथेन वायूविषयी प्रश्न आहे. LPG, ऑइल गॅस, मार्श गॅस किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. मार्श गॅस या नावाने कोणत्या तर मिथेन वायूला ओळखले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 26वा की माणिक बंडूजी इंगळे खालीलपैकी कोणाचे नाव आहे? नाव आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. माणिक बंडूजी इंगळे असे नाव आहे तर कोणाचे आहे? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज? तर ऑप्शन क्रमांक 3 संत तुकडोजी महाराज यांचे जे आहे माणिक बंडोजी इंगळे हे संपूर्ण नाव असलेले पाहावयास मिळते किंवा असलेले दिसून येते. प्रश्न 27वा. तुरुंगामध्ये असताना सुविचार स्मरणी हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिलेला होता? ग्रंथ आपल्याला एक वेळेस लक्षात घ्यायचा आहे. सुविचार स्मरणी आहे जो की तुरुंगामध्ये असताना कोणी लिहिला? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ किंवा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे. संत तुकाराम महाराज यांनी जे आहे सुविचार स्मरणी हा ग्रंथ तुरुंगामध्ये असताना लिहिलेला आहे. प्रश्न 28वा. जन्मठेपेमध्ये कमीत कमी किती वर्षाची शिक्षा भोगावी लागते? जर एखाद्या व्यक्तीस जर जन्मठेपेची शिक्षा झाली तर त्यामध्ये कमीत कमी किती वर्षे जेलमध्ये राहावे लागते? 22 वर्षे, 14 वर्षे, 22 डबल प्रश्न ऑप्शन सारे कारणास्तव. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. कमीत कमी 14 वर्षे एखाद्या व्यक्ती जर जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे तर त्याला राहावेच लागते, शिक्षा भोगावीच लागते. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 29वा असा आहे. ऑक्सिजनयुक्त रक्त कोणत्या ठिकाणाहून सर्व शरीरात जाते? ऑक्सिजनयुक्त रक्त विचारलेले आहे. तर या ठिकाणी हृदय, यकृत, मूत्रपिंड किंवा मेंदू? तर ऑप्शन क्रमांक 1 हृदयापासून जे आहे ऑक्सिजनयुक्त रक्त संपूर्ण शरीरामध्ये पसरले जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा दिसून येतो विद्यार्थ्यांनो. स्वामी दयानंद सरस्वती यांनी विवाह कोणत्या वर्षी केलेला आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविषयी प्रश्न आहे. 1830, 1834, 1835 किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती यांनी कधीही विवाह केलाच नाही आहे. तर विद्यार्थ्यांनी या सुप्रश्नाला काय करायचं आहे? आता एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे. लाईक करणे एकदम मतलब की एकच सेकंदामध्ये आपण तुम्ही लाईक करून घेणार आहात. तसेच विद्यार्थ्यांनी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल कोणत्याही कारणास्तव या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब जर नसेल केलेले एकदम फ्री असते, लगेच करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते आणि सुपर क्लासला एक लाईक पण लगेच करून घ्या. तर भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.